शेतकरी मित्रांनो नमस्कार. भुईमूग पिकाची तुम्ही पेरणी केली, परंतु भुईमूग आता निघाला. पहिली फवारणी काय करावी? किंवा आपल्या पहिल्या फवारणीमध्ये कोणती औषधी वापरावी जेणेकरून आपल्याला भुईमूग पिकापासून चांगला फायदा हा दिसून येईल. आता भुईमूग पीक लागवड करून तुमचे जर 10 ते 12-15 दिवस झालेले असेल, तर भुईमूग पिकावर पहिली फवारणी करण्याची वेळ ही आलेली आहे. पहिल्या फवारणीमध्ये नेमकं काय वापरावं? पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही इमिडाक्लोप्रिड किंवा थायमेथॉक्झन असलेलं कोणतंही एक औषध वापरू शकता, जेणेकरून आपल्या पिकावर आलेला मावा तसेच तुडतुडा तिथे नियंत्रण झालेला तुम्हाला दिसून येईल. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये भुईमुग पिकाचे पाने खाणारे अळी जर तुम्हाला कुठे दिसत असेल, तर तुम्ही याच्यामध्ये एखाद्या कंपनीचं कोणतंही चांगलं इमामेक्टिन बेन्झोएट हे तुम्ही 10 ते 12 ग्रॅम तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुमची अळी, मावा, तुडतुडा इथे कव्हर झाला. आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपलं पीक हे पिवळे पडणं हे सगळ्यात मोठी भुईमुग पिकामध्ये समस्या असते, कारण फेरस आणि झिंकची कमतरता. तर तुम्ही जर पिवळा पडत असेल तर तुम्ही फेरस आणि झिंक कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकता. ते 20-20 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. परंतु पिवळा जर पडत नसेल आणि तुमची वाढ भुईमुग पिकाची कमी वाटत असेल, तर तुम्ही याच्यामध्ये ऑक्सिजन 50 मिली किंवा फॉलिबियान 40 मिली किंवा इसाबियन 40 मिली किंवा बायोविटा एक्स 40 मिली असं तुम्ही कोणतंही एक हे याचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हे तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुमच्या भुईमुग पिकाची वाढ ही जोमाने होण्यासाठी मदत होईल. आता सतत आभाळाचं वातावरण आहे, पाण्याचं वातावरण आहे, भुईमुग पिकाला बुरशीचा अटॅक हा होऊ शकतो. आणि भुईमुग असं पीक आहे की जमिनीमध्ये गाठी किंवा जे आपण शेंग म्हणतो तर हे तयार करून जमिनीमध्ये लागतं. मग तुम्ही याच्यामध्ये बुरशीनाशक वापरत असताना एकतर धानुका कंपनीचं झेनेट वापरा, ज्याच्यामध्ये कासुबामायसिन आणि थायपोनेट मिथाईल आहे, किंवा तुम्ही रोको म्हणजे थायपोनेट मिथाईल सुद्धा वापरू शकता. असे 2 बुरशीनाशक तुम्हाला भुईमुग पिकामध्ये तुमचं उत्पादन वाढीसाठी हे जास्त उत्पादन देण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि बुरशी नष्ट करण्यासाठी मदत करेल. जर तुम्हाला ही भुईमुग पिकाच्या फवारणीबद्दल माहिती आवडली असेल, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.